सर्वांना रामकृष्ण हरी. ताई, प्रथम तुम्हाला महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. हर हर महादेव. काल आपण व्हॅलेंटाईन डे साजरा केला, शिवरात्री साजरी करते. आपल्याला आपण तुम्ही सोबतीला सगळे सण साजरे करूया, तुम्ही जर साथ दिली तर. पण आता प्रवासामध्ये मला एक असं आठवलं नाही का, मी प्रत्येक वेळेस म्हणते आज शिवरात्री काही कोणता सण आहे, काहीतरी बोला, आपल्या प्रेक्षकांना तुम्ही शुभेच्छा द्या. आणि बरेच लोकांचे मला म्हणतात रुपालीचं ना ब्लॉग तयार कर. मग ब्लॉग शब्द पण मी बोलते की ब्लॉग तयार कर, म्हणजे व्हिडिओ नाही का एक प्रकारचे ब्लॉगर. मग आता या प्रवासामध्ये मला असं वाटलं की महाशिवरात्रीचा पर्व काय, तुमचं नाव संगीत आहे, माझं नाव रुपाली. का नाही आपल्या दोघांचं तुमच्या संगीताचा संघ घेऊन आणि रुपालीचं रूप घेऊन आपण रूप संघ नावाचं एक चॅनल खोलूया. आणि त्याच्यावरती एक मस्तपैकी मग आपण ब्लॉग असो, आपलं संभाषण असो, मग एक चांगले विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करूया. काय वाटतंय तुम्हाला याच्यावर? छान वाटतं. ॲक्च्युली मला तुझं नाव खूप आवडलं चॅनलचं, रूपसंग. तुमचं जर ऐका ना, मी रूपसंग नाव हे केलं, जर तुम्ही मोठ्या माझ्यापेक्षा जर आई संघ देऊ शकता, नंतर माझं नाव मागं घेऊ शकता रूप, तुमची इच्छा. नाही, मला असं वाटतं की म्हणजे आठवलं म्हणून सांगते, ज्ञानोबा यांचं मत आहे, रूप पाहता लोचनी, म्हणजे रूपानं पाहण्याचं काम करावं आणि त्याच्या संगतीमध्ये काहीतरी चांगलंही मिळावं, म्हणून मी कायम संगतीत राहण्याचं काम करेल. आणि तुझ्याकडनं काहीतरी आणखीन चांगलं लोकांनाही पाहण्याकरता मिळू दे. म्हणजे हे रूपसंग नाव आणि युट्यूब चॅनलची आयडिया तुम्हाला नक्कीच आवडली असणार. खूप आवडली, कारण तुझ्याकडनं पाहायला मिळेल आणि मला तुझ्या संगतीत तो एक आनंद मिळेल आणि असा आनंद लोकांनी सुद्धा हा घेत राहावा, असं खरं तर मी सर्वांना सांगेन. आणि पुन्हा म्हणजे काय बघा की आपण तुम्ही कीर्तन प्रवचन करता, समाजामध्ये फिरता, वयोवृद्ध लोक अँड्रॉइड, आता म्हणजे सोशल मीडियाचा जमाना, अँड्रॉइड पण वापरत नाही. पण आमच्यासारखी तरुण पिढीच्या हातामध्ये म्हणजे पोरगा 5वीला 8ला असं नाही का, तरुण विद्यार्थी नाही का समजा, त्याकडे अँड्रॉइड फोन आहे. जर आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून काहीतरी चांगला संदेश द्यायचा प्रयत्न केला, काय वाटतं तुम्हाला? नक्कीच. आणि आपल्या चॅनलच्या नावातनंही एक असा आगळा वेगळा हा संदेश जातोय की तुम्ही जे काही सगळं पाहताय, कारण रूपाचं आकर्षण प्रत्येकाला असतं, पण रूपाच्या आकर्षणामधनं जात असताना संगतीचा विचार प्रत्येकानं केला. रूपाच्या नावाचं का रुपालीच्या? नाही, रूपाचं म्हणजे शब्द, रसगंध, स्पर्श, रूपा या नावाचं. हा नाही, म्हणजे रूप सौंदर्य, म्हणजे प्रत्येक जण सौंदर्याला शेवटी भाळतो ना. तर तुझं नाव रुपाली आहे, पण रूप या विषयावरती असं म्हणजे म्हटलं की सौंदर्यावरती जरी तुम्ही भाळत असलात, पण तरी सुद्धा संघ चांगल्याचा असला पाहिजे, असा एक संदेश आहे की बाबा तुमच्या सौंदर्यासोबत तुमच्या संगतीलाही महत्त्व द्या. पती विचाराची संगत चांगली ठेवा, वागण्याची संगत चांगली ठेवा, सोबत असणाऱ्या व्यक्तीची संगत चांगली ठेवा. आणि आयुष्यामध्ये चांगली संगत असेल तर पंगत चांगली मिळते, पंगत चांगली असली तर आयुष्याला रंगतही छान येते. ताई, मला एक म्हणायचं, आता व्हिडिओ शूटिंग चालू आहे आपली, पहिली आपल्या युट्यूब चॅनलला व्हिडिओ पडणार आहे. मी रुपाली नाणेकर. तुम्हाला असं काय वाटतं की आता काय बोलायचं विसर, मी पण विसरून गेले, सवय नाही होत पट्टीशीला नाही का, काय म्हणतात ते, आठवण वगैरे प्लॅनिंग करून बोलावं असं काही नसतं. म्हणजे मला देईन तेच सगळं, म्हणजे काय आता आपले रूप समजून आहे ते झालं नाही का, असं डायरेक्ट आता आलं मनामध्ये बोलले, आता काहीतरी बोलायचं मला ते मी विसरून गेले. पण तुम्हाला असं काय, तुम्हाला काय वाटतं की आपल्याकडून जर या तरुण पिढीला जे सोशल मीडियावरती म्हणजे सोशल मीडिया यूज करतात, त्यांना एक प्रकारचा संदेश देणं, आपण कोणत्या प्रकारे त्यांना संदेश देऊ शकतो? म्हणजे एक आता काय बघा, आपण त्यांना आध्यात्मिकदृष्ट्या संदेश देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करू शकतो. आणि अध्यात्म, विज्ञानाच्या दृष्टीतून सुद्धा लोक आता विचार करतात, तर मग वैज्ञानिकदृष्ट्या लोकांना काही यत्न घेता येते का, याचाही विचार या चॅनलच्या माध्यमातून आपण केला पाहिजे किंवा करूया. आणि महत्त्वाचं म्हणजे या जगामध्ये आता ज्या सध्या चालू घडामोडी आहेत आणि लोकांमध्ये कुठले बदल अपेक्षित आहे, जर काही तरुण वर्गातल्या मुलांमध्ये काही आणखीन काही वेगळेपण हवं आहे का, किंवा तरुण वर्गातल्या मुलांनी काही वेगळं केलं पाहिजे का, याच्यावरती थोडंसं मला वाटतं आपण बोललं तर ते जास्त सर्वांना आवडेल. कारण सर्वांना सगळं माहीत नसतं, पण आपण जर त्यांना सांगितलं, मला एकच कळतं, 100 लोकांना सुधारता येईल की नाही मला माहीत नाही, पण 100 लोकांनी व्हिडिओ पाहून एक जरी आपल्याकडनं जर कोणी सुधारत असेल
चुकीच्या मार्गावर जाणारा बरोबर मार्गावर येत असेल तर मला वाटतं की आपण हा जो केलेला प्रयत्न आहे हा कुठंतरी त्या एका व्यक्तीच्या माध्यमातून यशस्वी होईल असं मला तरी नक्कीच वाटतं. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आमच्या नवीन फॅमिलीमध्ये तुम्ही जॉईंट होत आहे आणि आम्ही पण तुमच्या फॅमिलीमध्ये जॉईंट होतोय. या महाशिवरात्रीच्या पर्व काळामध्ये आम्ही रूपसंग या नावाचं यूट्यूब आणि इंस्टाग्राम पण चॅनल घेऊन येतोय. तुम्ही त्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, म्हणजे आम्ही जे संदेश एक प्रकारचा तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत तो तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि त्यातून नक्कीच तुम्हाला काहीतरी शिकण्यासाठी भेटेल. मी ताईंचे सानिध्यात जवळजवळ 7-8 वर्ष आहे. मला खूप काही ताईंकडून शिकायला भेटले आणि मला असं वाटतं मी शिकली तर माझ्यामध्ये परिवर्तन होऊ शकतं, तर नक्कीच तुमच्यामध्ये सुद्धा परिवर्तन होईल आणि याच्यासाठी माझी तळमळ आहे की फक्त थोडं आम्ही हा प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा रूपसंग या फॅमिलीकडून. महादेव.